ध्रुव बाळाने पाय दिला आणि विमानामध्ये प्रवेश केला आणि स्वर्गारोहण त्या ठिकाणी चालू झालं. पुढे गेल्यानंतर मनात आलं की माझी असणारी माता याच भूमीमध्ये राहिली. पार्षदांना जय विजय नंद सुनदांना सांगू लागले माझी माता कुठे आहे. तेव्हा जय विजय सांगू लागले की बाळा काळजी करू नकोस, अरे तू ज्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे या असणाऱ्या 42 पिढ्या खऱ्या अर्थाने उद्धारलेल्या आहेत. हे बघ पुढे जे विमान चाललेलं आहे ना त्याच्यामध्ये तुझी असणारी माता आहे. आणि खऱ्या अर्थाने ध्रुवबाळ आणि ध्रुवबाळाची असणारी माता सुरुची दोघही भगवंताच्या गोलोक निजधामाला निघून जातात. पुढे या स्कंदामध्ये अंग नावाचा एक राजा झालेला आहे आणि अंग राजाचं चरित्र सांगून हा स्कंद या ठिकाणी संपलेला आहे. वेळेची मर्यादा आपलं पाळणं गरजेचं आहे. 5व्या स्कंदामध्ये खऱ्या अर्थाने दशलक्षणापैकी स्थान नावाचं लक्षण जे काही आहे त्याचा विचार केलेला आहे. आणि यामध्ये शौनकादी ऋषी प्रश्न विचारतात की महाराज स्वयंभव मनु आणि शत्रुपा राणी यांच्यापासून तयार झालेलं जे काही पुत्र आहे प्रियव्रत, या प्रियव्रताचं चरित्र खऱ्या अर्थाने आम्हाला सांगा. सूतजी महाराज सांगतात की बघा ऋषींनो, खर तर हा असणारा प्रियव्रत राजा नैष्टिक ब्रह्मचार्य व्रत धारण करून बद्रिकाश्रमामध्ये तप करण्याच्या इच्छेने बसलेला आहे. परंतु सृष्टी वाढवण्याचं कार्य करण्यासाठी ब्रह्मदेव आणि स्वयंभू मनु त्या ठिकाणी येतात आणि प्रियव्रताला सांगितलं की राजा अरे तप करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने तुझा असणारा आश्रम त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे, प्रजेची निर्मिती केली पाहिजे. आणि मोठ्यांची आज्ञा पाळून खऱ्या अर्थाने प्रियव्रत राजे गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करतात. आणि दिव्य पुरुष खऱ्या अर्थाने रथामध्ये बसले आणि जेव्हा पृथ्वीची प्रदक्षिणा मारत असताना असं पाहिलं की एके ठिकाणी खऱ्या अर्थाने अंधार आहे आणि एके ठिकाणी दिवस आहे, म्हणजे दिवस आणि रात्र आहेत. तेव्हा प्रियव्रताने विचार केला आणि 24 तास खऱ्या अर्थाने हा सूर्य भगवान या मृत्यू लोकामध्ये राहावा म्हणून असणारा तेजस्वी रथ तयार केला. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की ही असणारी जी काय सृष्टी आहे या सृष्टीमध्ये बदल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, ठीक आहे. आणि जेव्हा हा सुवर्ण जडित असणारा रथ ज्या ज्या भूमीतून गेलेला आहे त्या भूमीमध्ये 7 खड्डे पडलेले आहेत, तेच पुढे 7 समुद्र तयार झाले आणि 7 द्वीप खऱ्या अर्थाने तयार झाले. आता या 7 द्वीपापैकी आपण कोणत्या द्वीपामध्ये राहत आहे माहित आहे का महाराज?